गडिंग्लज तालुक्यातील हडलगे इथं माजी सरपंच विष्णू पाटील यांचं रेशन दुकान होतं. त्यांच्या रेशन दुकानाविषयी गावातील काही मंडळी विनाकारण वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करत होती. यामुळे काही काळ गोपाळ पाटील यांचं रेशन दुकान बंद होतं. मात्र चौकशीअंती गोपाळ पाटील यांना रेशन धान्य दुकान पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. पाटील यांनी रेशन धान्य दुकान पूर्ववत सुरू केल्यानंतर गावातील काही मंडळींकडून पुन्हा त्यांच्याविषयी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जात होत्या. या त्रासातूनच गोपाळ पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे असा आरोप करत गोपाळ पाटील यांच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकान आणि केरोसिन परवानधारक महासंघाच्या कोल्हापूर शाखेच्या शिष्टमंडळानं केली आहे. शिष्टमंडळानं जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजेश मंडलिक, संदीप लाटकर, आनंदा लादे, श्रीपती पाटील, संजय येसादे, दीपक शिराळे, गजानन हवालदार, विलास देशपांडे, जालिंदर पाटील, मल्लेश गुडदे, साताप्पा शेणवी, अरुण शिंदे, गीता देसाई, छाया धनवडे उपस्थित होते.